आज सकाळी आमच्याकडे अशी माहिती आम्हाला मिळाली होती की पुष्कराज चौकामध्ये एक वयोवृद्ध इसम वय अंदाजन 87 वर्ष जे आपल्याकडचे ज्वेलरी आहे ते बँकमध्ये ठेवण्यासाठी जात होते। त्यावेळी कोणी अज्ञात इसमाने त्यांच्याकडून जे पिशवी आहे ते बलजबरीने घेतली आणि त्यांनी आम्हाला माहिती दिली। त्यावरती आम्ही लगेच गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर आमची तपास चालू केली। त्या कंप्लेंटमध्ये जवळजवळ 11 लाख म्हणजे 13 तोळेचा मुद्देमाल गेलेला आहे अशी तक्रार होती। त्यामध्ये आम्ही CCTV कॅमेराचा वापर करून बाकी तांत्रिक माहिती काढून आणि गोपनीय बातमीदाराचे कडून माहिती काढून पुढचे 1 तासामध्ये त्या आरोपीचा शोध घेतला आणि त्याच्याकडून पूर्ण मुद्देमाल रिकवर करून घेतला। त्यामध्ये आमचे काही अंमलदार आहे ज्यांनी खूप चांगली कारवाई केली। त्यांचे नाव आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल भिसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल आर्यन दाशकर आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश भामणे। त्या सर्वांनी खूप चांगला काम यामध्ये केलेलं आहे। धन्यवाद। जे आरोपी सापडले त्यांच्या अगोदर काही गुन्हे दाखल आहेत का त्यांच्यावर? नाही, त्यामध्ये कुठल्याही आरोपीवरती कुठलाही गुन्हा दाखल नाही। फक्त यामध्ये जे एक आरोपी होता तो या फिर्यादीच्याकडे ड्रायव्हरचं काम करून होता आणि त्यांनीच दुसऱ्या आरोपीसोबत संगनमत करून आणि हे सगळा रचला कॉन्स्पिरसी केली आणि त्यामध्ये त्यांनी हे असा जबरी चोरीचा प्रकार घडला। परवा काढलेले त्याच बँकेतून लग्नासाठी काढले होते दागिने, ते काही परत करा ठेवायचं म्हणून मी कालच आलो होतो। काल सुट्टी असलेलं मला माहीत नव्हतं। बँकेत येऊन परत गेलो मी आणि आज कसल्याही परिस्थितीत 10 वाजता बँकेत लॉकरमध्ये ठेवायचं म्हणून आलो। गाडीतून उतरून एक पाऊल तिकडे हलवून नुसतं गाडी जरा पुढे गेली, तो पण पाठीमागेनं स्कूटरवाला आला आणि ते हातातनं पिशवी हिसकावून घेऊन गेला। काय होतं पिशवीत? त्या पिशवीत लॉकरमध्ये ठेवण्यासाठी दागिने होते, सोन्याचे दागिने लग्नासाठी काढले होते। ते सगळं ठेवायचं म्हणून मी घेऊन गेलो। मग काय झालं पुढं उतरले होते मी त्या ड्रायव्हरला, आमच्या गाडी चालूच होती, पुढच्या बाजूला थांबली होती। अरे ड्रायव्हरला म्हटलं त्यांनी ती पिशवी मारली, आपण जाऊया पाठोपाठ। मग ड्रायव्हर आणि मी जरा पुढे गेलो माळी थिएटरच्या बाजूला। मग ड्रायव्हरने काय केलं, जरा पुढे गेल्यावर आडव्या रस्त्याला वळला तो। अरे म्हटलं इकडे का नेला? तो म्हटलं तिकडे स्कूटरवाला दिसतो ते बघा, तोच आहे का बघा म्हणून। त्यानं तिथून नेलं, म्हटलं परत चल म्हटलं आता, कारण चुकून जर पिशवी जर नेली असेल तो आणून देईल म्हटलं, आपण बँकेत जाऊया म्हटलं। तिथे आलो तो पण एकाने काय सांगितलं, तुम्ही वेळ घालवू नका, ताबडतोब पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करा म्हटलं अगोदर। मग आम्ही आलो, 10 मिनटात इथं आलो सगळं सांगितलं। या लोकांनी आम्हाला धीर दिला, तुम्ही घाबरू नका म्हटले, आम्ही कसल्याही परिस्थितीत त्यांना हुडकून काढतो म्हटले आणि अर्धा तासाच्या आत त्या चोराला त्यांनी पकडलं। आम्ही ते आल्यावर आम्हाला घटनास्थळी घेऊन गेले त्यांनी, हे सगळं लिहून घेतलं, आमची फिर्याद नोंद करून घेतली आणि घटनास्थळी घेऊन गेले आम्हाला, कुठं गाडी थांबवली, कुठं घेतली, कुठं इसरा मारला। मग त्यानुसार त्यांनी CCTVमध्ये तपासणी चालू केली आणि त्यानुसार त्यांना प्रथम संशय आमच्या ड्रायव्हरवर झाला। मग त्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यावर त्यांना ते निष्पन्न झालं। काय केलं तुम्ही आता? पोलिसांचा सत्कार केला, कारण इतकं छान त्यांनी आम्हाला क्विक ॲक्शन घेतली, जलद ॲक्शन घेतलं। 1 मिनिट वाया घालवलं नाही त्यांनी। त्यांची जी यंत्रणा तक्रार झाल्या त्यांनी चालू केली यंत्रणा, सगळे ते कॅमेरा चेक करणारे लोक आणि प्रत्यक्षात जागेवर आले ते पोलिसांनी फुल कोऑपरेशन दिलं आम्हाला। आणि त्याचं आरोपीचं लोकेशन, त्यांनी कोणाला कॉल केलं होतं त्याचं लोकेशन, ते मोबाईल ट्रेसिंग करून सुद्धा त्यांनी खूप आम्हाला हेल्प केली। इस्लामबाग पोलीस स्टेशनच्या सर्वच पोलीस कर्मचाऱ्यांनी अतिशय चांगलं सहकार्य, तत्परता दाखवली आणि त्यामुळेच आमच्या आईवडिलांचं जे सोनं गेलं होतं म्हणून आम्हाला मिळवून दिलं। त्याबद्दल आमच्या परिवारातर्फे या सर्व पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आम्ही खूप आभार मानतो। खूप आभार। तुमचं नाव सांगा आणि भावाचं नाव? माझं नाव सचिन धनचंद्र सकळे, हा थोरला मुलगा, हा धाकटा मुलगा संदीप धनचंद्र सकळे, लहान मुलगा।